पाणी नाही तपून ठेवलं वाटते या पोरीनं. आंघोळी करायचीच राहिली. का म्हणे पहिले का म्हणे कुठे गेली काय नाही. हा घरात आहे का नाही हे ने काय चिल्लावर राहिली बाई एवढी? माय तू इकडे आहे का व? हा इकडेच तर. हा काय म्हणतो ती? का व? ते कपडे धुवून गेली मी अजून काढून नाही ठेवले. तुया पाणी नाही तपून ठेवलं. काय करून राहिली तू आतापर्यंत? काय बाई आल्याबरोबर बडबड बडबड लावतं. आता मला काय माहित तू येणार आहे तर पाणी टाकून ठेवा लागते म्हणून. नाही ठेवलं तर टाकून पाणी येते. कपडे सुकायचेच तर आहे. आतापर्यंत कपडे सुकायचेच राहिले काय? आणि स्वयंपाक बनवून ठेवला काय तुया? स्वयंपाक गिपाक नाही बनवून ठेवला मी. रात्रीचं होतं तेच खाल्लं. का व? त्या रात्रीचं खाल्लं आणि मी आता काय उपाशी राहू काय? एवढी थकून भागून आली मी आणि आता अजून चुली जवळ धसू काय? तुला तर काही किंमत नाही आहे मायाली. मग मी पण सकाळपासून सगळे कामं करून ठेवले. तुला पण माझी किंमत नाही आहे. माझ्या तोंडाला तोंड देतं काय? निघ घराच्या बाहेर, निघ लवकर. मी आता घरी येत नाही. नुसतं माझ्या मागं लागत राहते. चालली जातो आता मी कुठे घर सोडून येतच नाही मी आता. मागे पोरगी कोण रडत रडत चालली. आई नेहा नेहा थांब इकडे बरं. काऊन बाई काऊन रडून राहिली तू? काय झालं बाई? काय झालं सांग बरं. अहो काकू मी घरचे सगळे काम करतो तरी मी आई काय म्हणते की तू कामच नाही करत म्हणते घरचे. काय झालं? आईच होय, आई बोलतच असते बाई. मला नाही माहित. लय मागं लागते माझी आई. कटायली मी. काय ग नेहा, तुझी आई दिवसभरापासून कामाला जाते, तिकून कामावरून घरी येते आणि ती थोडीशी बोलली तर तुला काय झालं? बेटा ती थकून आली असन, तिचा जीव चिडला असन म्हणून तुला बोलली. आणि असं असते, आई रागावते पण आणि लाड पण करते. तेवढ्यासाठी तू राग राग चालली. कुठे चालली होती बाई? मी चालली आता घर सोडून. आणि तसंही माझ्या आईनं म्हटलं मला की तू चालली जा म्हणे घर सोडून आमचंवालं. आता मी कुठेही चालली जातो, निघून जातो. येतच नाही आता वापस मी येतच नाही आता वापस. नेहा मला सांग, तू जाशील तर कोणाच्या घरी जाशील? मावशीच्या घरी, मामाच्या घरी? अगं ते किती दिवस सांभाळ करणार आहे तुझा? आई होय आईच होय, आपलं घर होय तर आपलंच घर होय बेटा. चल मग माझ्या घरी चल, थोडा वेळ चहा पी, पाणी पी, तुझा राग शांत कर बेटा. आणि नंतर मग मी तुझ्या आईला समजावून सांगते की मुलीला बोलत नसते म्हणून. ठीक आहे काकू चला तुमच्या